या ठिकाणी संघ व्यवस्थापन पदाची सूचना आहे. सर्व शाखेतील शिक्षक कृपया आपल्या शाळेतले मुलं बसून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण थांबायचं आहे. कार्यक्रम सुरू असताना सर्व मुलांना शांतता राखण्याचं आवाहन करायचं आहे. आलेल्या विविध शाखेतील आपल्या व्यासपीठाकडे होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शांत राहून शांततेचं सहकार्य करायचं आहे. 2च मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. संघाने सुद्धा एका बाजूला लाईनला बसूचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते होत आहे आणि त्यासाठी जोरदार टाळ्यामध्ये सर्व पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सह्याद्रीच्या कुशीत आणि कोयना नदीच्या मुशीत वसलेल्या पाटण तालुक्यामधील एक नामवंत शिक्षण संस्था कोयना शिक्षण संस्था आणि या कोयना शिक्षण संस्था अंतर्गत आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ आपल्याच एका विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी शरीर जाधव जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जिची निवड झालेली आहे अशी कन्याशाळेची आपली क्रीडापटू कुमारी शरीर जाधव ज्योत घेऊन आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत. शरीर जाधव व तिचे प्रशिक्षक त्यांनी या ठिकाणी ज्योत घेऊन यायचं आहे. टाळ्या वाजवून या सर्व खेळाडूंचं स्वागत करायचं आहे.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की या ठिकाणी सरस्वतीचं पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व मान्यवरांनी सरस्वतीचं पूजन करावं असं मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, आपणास विनंती आहे दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. असू द्या. मंडळींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. कन्याशाळेच्या पाठीमागे उभे राहिलेल्या मुली कृपया बसून घ्या. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या आराधनेने आपण करतो, त्याच पद्धतीनं आपल्या या क्रीडा स्पर्धेची सुरुवात ईश स्तवनाने करत आहोत. सादर करत आहेत ईश स्तवन कन्याशाळेतील विद्यार्थिनी. गणेश
मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत करत आहेत. स्वागत पद्याच्या माध्यमातून कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर करत आहेत स्वागत.
मूर्ती समोर केली नालाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्या त्या रक्ताने ती झाली. ओ महाराष्ट्रावर प्रेम पार, महाराष्ट्रावर प्रेम पार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. शिवबाची तलवार, शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे आज मावळ्यास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत से या तो बयाला. केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली गोटे चार, त्याची तुटली गोटे चार. शिवबाची तलवार, तेव्हा अफजल खाना क्रोध भारी मग चढला, कसम खाओनी घरबाहेरी तो पडला. पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले, प्रतापगडाशी स्वतः भेटीला ते आले. आओ मिलो हमसे म्हणोनी खान भिरे शिवबाला, करून धोका अफजल करी वाराला. झाला शिवराया हुशार, झाला शिवराया हुशार, गेला क्षणात अफजल खान, गेला शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार. झेले ढालीवरती वाघ, झेले ढालीवरती वाघ. चमके शिवबाची तलवार, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संत महंतांच्या पदपार्शाने पुनीत झालेल्या सह्याद्रीच्या कुशीत आणि कोयना नदीच्या मुशीत वसलेल्या अशा या पाटण तालुक्यामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या कोयना शिक्षणाचे अंतर्गत आज तालुकास्तरीय भव्य असं क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे. आपण या ठिकाणी कशासाठी आलेला आहोत, आपणाला या ठिकाणी आमंत्रित कोणी केलं आणि या क्रीडा स्पर्धा भरवण्या पाठीमाग काय कारण आहे हे सर्व जाणून घेणं आपल्या सर्वांना महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनेच आपल्या कार्यक्रमाचा उद्देश सांगण्यासाठी या सर्व क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार
सन्माननीय रोडे सर यांना मी विनंती करतो की कार्यक्रमाचं प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय आपण करून द्यावा. आज या ठिकाणी संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. हा फार मोठा आनंदाचा सोहळा आहे आणि आपण सर्वांनी आनंदाने याचा लाभ घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. हा एक उपक्रम जो आहे एक 4-5 वर्ष काही कारणामुळं किंवा त्या कोरोनाच्या ह्याच्यात जो थांबलेला होता त्याला गती द्यायसाठी अमरदादांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली की सर ही जबाबदारी आता तुम्ही पार पाडा. त्यामुळं मी 2-3 महिन्यापूर्वी त्या कामाला लागलो. आणखीन त्याचं सगळं नियोजन करून मी संबंधित प्राचार्यांच्यापर्यंत, मुख्याध्यापकापर्यंत, फिजिकल डायरेक्टरांच्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. आणखीन त्या स्पर्धेला कसा चांगल्या प्रकारे आकार प्राप्त होईल आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्यामध्ये एक चांगली ऊर्जा कशी निर्माण होईल या दृष्टीने आपला हा प्रयत्न सुरू करायचं काम सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी याच्या पाठीमागचा उद्देश की मुलांना नुसता बौद्धिक भार देऊन उपयोग नाही, त्याच्या जोडीला जर आपण फिजिकलचा भार दिला, त्यांना नाच गाणं खेळणं ह्या गोष्टीतनं आपण जर डेव्हलप केली तर ती मुलं अभ्यासात सुद्धा डेव्हलप होतील. हा या स्पर्धेच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी एक चांगला सहभाग दाखवून आनंदाने या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. आणि स्पर्धा पार पाडत असताना सुद्धा आपण जे काही पंच आमचे निर्णय देतील तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा आहे. कुठल्याही शाळेच्या संघ व्यवस्थापकाने अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. एखादा आमचा निर्णय आमच्या पंचांच्याकडनं जरी हे वाटला तरी तो सही सलामत हे करून आपण मान्य करायचा आहे. कुठेही आग्रोमेंट करायची नाही. हा एखादं बक्षीस तुमचं गेलं म्हणून काय तुमची पगार कमी होतोय किंवा शाळेची मान्यता रद्द होते असा काही भाग नाही. त्यामुळं संबंधित जे काही संघ व्यवस्थापक आहे त्यांनी सुद्धा आपलं गांभीर्य लक्षात ठेवायचं आहे. आपण मुलांच्यासाठी आलेलो आहोत. मुलांना याच्यातून आनंद द्यायचा आहे. एखाद्या ह्याच्यासाठी आपण 8 तास धरत बसू नका. आमचे जे पंच आहेत ते बाहेरून सर्व आपण मागवलेले आहेत. DEDचे आमचे विद्यार्थी आहेत आणि त्याला कसल्याही प्रकारचा त्याला त्रास होणार नाही याची सर्व संघ व्यवस्थापकांनी जबाबदारी घ्यायची आहे. आणि जेवढं तुम्ही सहकार्य कराल आणि पटपट आपले विद्यार्थी त्या जागेवर हे कराल त्या दृष्टीनं पटकन आपल्याला ही स्पर्धा संपवणं सोपं जाईल. त्या दृष्टीनं सर्वांनी काळजी घ्या. आणि त्या स्पर्धेचा एक उद्देश आहे की ह्या मुलांच्या मध्ये एक चांगले खेळाडूचे गुण निर्माण झाले पाहिजेत. उद्या भविष्यात इथंच खेळाडू आपले जर तयार झाले, एखाद्या विद्यार्थ्याला कळेल, आज 2 दिवसात कळेल की मी तालुक्याला संस्थांतर्गत आमच्या ह्या स्पर्धेमध्ये गोळ्याला पाहिला येतो, 200 मीटरला धावण्याला पाहिला येतो, चालण्याला पाहिला येतो. त्याचे पालक शाळा कौतुक करेल आणि त्या पद्धतीनं शाळा पालक वाटचाल करतील आणि भविष्याच्या दृष्टीनं पोलीस भरती म्हणा, मिलिटरी भरती, फॉरेस्ट भरतीला ते विद्यार्थी चालू शकतील. आणि त्या ह्याच्यातनं जर त्या विद्यार्थ्यांची भरती जर झाली तर भविष्यात त्याच्या कुटुंबाला एक फार मोठा आधार मिळेल. स्वतःच्या पायावर तो विद्यार्थी उभा राहील. आणखीन तो आपल्या भविष्यात शाळेचा आपला एक विद्यार्थी राहील आणि तो देणगीदार म्हणून राहील. या दृष्टीनं आपण त्या विद्यार्थ्याकडे पाहायचं आहे. तर त्या दृष्टीनं आपण सर्वांनी जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा आणि आपल्याला पटपट आपल्याला या स्पर्धा कशा पार पाडता येतील त्या पद्धतीने आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपण या ठिकाणी प्राध्यापक बाळासाहेब शिंदे, भगीरथ अकॅडमी पुणे याची संस्था बघत आहे आणि रौंदाळ चित्रपट जो आहे त्याची निर्मिती आहे त्यांनी केलेली आहे. आणि त्या चित्रपटामध्ये डायरेक्टरची भूमिका त्यांनी वठवलेली आहे. तो पिक्चर तुम्ही प्रत्येकाने अमेझॉनवर तो पिक्चर पहा. म्हणजे एक बीएडचा विद्यार्थी, हे बीएडचे माझे विद्यार्थी आहेत प्राध्यापक बाळासाहेब शिंदे आणि त्यांचे जवळजवळ 15,000 विद्यार्थी पोलीस भरतीला किंवा ह्या बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामधून झालेले आहेत. 5,000 विद्यार्थी त्यांचे PSI झालेले आहेत. तर असा हा त्यांचा फार मोठा कामाचा आवाज आहे. 1.25 लाख विद्यार्थी त्यांचे ऑनलाईन टीचिंगसाठी त्यांच्याकडं उपलब्ध आहेत. असे आपल्याला पाहुणे लावले आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर आज आपल्या या कार्यक्रमाला कोयना शिक्षण संस्थेचे संचालक श्री संजय
स्वपनराव चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक संबोधतो पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मन, मेंदू आणि मनगट या तिन्हीमध्ये ताकद निर्माण करायची असेल तर आपल्याला या खेळाचा व्यासंग असणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये ही जी युवा पिढी आहे ही मोबाईलमध्ये गुंतून राहत आहे आणि त्यामध्येच आपला वेळ खर्च करत आहे आणि शारीरिक नुकसान करून घेत आहे. अशा या विद्यार्थ्यांना मोबाईलकडून मातीकडे आणण्यासाठी जी संकल्पना ज्यांच्या मनात निर्माण झाली ते आपले रोडे सर, या रोडे सरांच्या संकल्पनेतून हा भव्य असा तालुकास्तरीय क्रीडा मेळावा संपन्न होत आहे. आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे सर्व पाहुणे मंडळी, अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीप्रमाणे सर्व मान्यवरांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. टाळ्यांच्या गजरात शब्द सुमनाने आपण स्वागत केलेलंच आहे. तरी सुद्धा आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संजीव दादा चव्हाण, संचालक कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण यांचं स्वागत रोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत त्या पाहुण्यांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर असं म्हटलं जातं की माणसानं सोन्यासारखं व्हावं, परंतु मी म्हणेन माणसानं सोन्यासारखं नाही, माणसानं परिसासारखं व्हावं. ज्याच्या ज्याच्या संपर्कात जाईल त्याचं सोनं करावं. असे परिसासमान लाभलेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्राध्यापक बाळासाहेब शिंदे, की ज्यांनी अनेकांचं आयुष्याचं सोनं केलेलं आहे, त्यांचंही स्वागत सन्माननीय प्राचार्य सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्राध्यापक बाळासाहेब शिंदे, संचालक भगीरथ अकॅडमी पुणे, राज्यपाल नियुक्त मराठी भाषा मंत्रालय मुंबई, रौंदाळ चित्रपट निर्माते व माजी विद्यार्थी बीएड कॉलेज पाटण असे हे ख्यातनाम असणारे प्राध्यापक सन्माननीय बाळासाहेब शिंदे यांचं स्वागत सन्माननीय रोडे सर यांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय सिद्धार्थ शिंदे वैद्यकीय अधिकारी यांचंही स्वागत रोडे सरांच्या हस्ते होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सातारा जिल्ह्याचे आपले वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. धन्यवाद. वेळेचा अभाव आहे त्यामुळं सर्वांचं स्वागत करणं आपल्याला शक्य नाही, तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले या कोयना शैक्षणिक संकुलमधील सर्व प्राचार्य, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व संघ व्यवस्थापक, संघ घेऊन आलेले सर्व संघ व्यवस्थापक, त्याचबरोबर या खेळामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, हे मार्गदर्शन ऐकण्यापूर्वी अजून एक छोटासा सत्कार आहे, ते म्हणजे आपल्याच बीएड कॉलेजचे माजी विद्यार्थी संघटना आहे. या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत आपल्या बीएड कॉलेजचे शिल्पकार सन्माननीय रोडे सर यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी होत आहे. सन्माननीय रोडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा सत्काराचा स्वीकार करावा. ठीक आहे, ठीक आहे. सज्जदांना द्यायचं आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संजीव दादा चव्हाण यांचंही बुके देऊन स्वागत होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. माजी विद्यार्थी संघ बीएड कॉलेज पाटण
यांच्या वतीनं हा सत्कार होत आहे. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेकडून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक बाळासाहेब शिंदे यांचंही बुके देऊन स्वागत होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवल्यानंतर ॲक्युप्रेशर चांगलं होतं. धन्यवाद. यानंतर ऊन जास्त होत आहे, परंतु मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. अनेकांच्या जीवनाचं सोनं करणारे असे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. त्यामुळे वेळ न घेता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक बाळासाहेब शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, माझे गुरुवर्य प्राध्यापक रोडे सर, या संस्थेचे संचालक आणि सर्व या संस्थेचा स्टाफ, विद्यार्थी मित्रांनो, जरा थोडा सावध बसा. म्हणजे आता तुम्हाला ऊन लागत असेल कदाचित, परंतु मी तुमच्यासाठी जर 350 किलोमीटरहून इथं आलो आहे आणि मी जे सांगतोय त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मला असं वाटतं याच्यातल्या 15-20 विद्यार्थ्यांचं जरी कल्याण जर झालं तर माझी ही ट्रिप आपण सक्सेसफुल झाली असं समजूया. ही समोर जी दिसते पत्र्याची इमारत, त्या ठिकाणी मी 1999ला बीएडचा विद्यार्थी होतो. या कालावधीमध्ये हा जो 25 वर्षांचा कालावधी गेलाय, तर तुमच्यासारखा मी खाली बसलो होतो. तर मला तिथून इथपर्यंत या स्टेजवर येण्यासाठी 25 वर्षांचा कालावधी लागला. सांगायचं तात्पर्य काय, एखादं झाड वाढायचं जरी ठरलं तरी त्यालाही वेळ लागतो, झाडाला फळ यायला सुद्धा वेळ लागतो. आणि तुम्ही माझ्या बोलण्याकडे का लक्ष द्यायचं आहे, कारण मी तुमच्यासारखे जे लाखो विद्यार्थी आहेत त्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात काही ना काही फरक करण्याचा प्रयत्न केलाय. आज या ठिकाणी भली मोठी इमारत दिसते, हा एक विकासाचा टप्पा आहे. आज तुम्ही या ठिकाणी बसलात, तुमच्यामध्ये एक डेप्युटी कलेक्टर, DYSP, कलेक्टर, IAS, IPS कोणी पण असू शकतं. ते आपल्याला त्यावेळेस कधीच काही माहिती नसतं की मी पुढे काय होणार आहे. मी माझ्या लाईफमध्ये कधी विचार केला नव्हता की मी चित्रपट निर्मितीत जाईल, मी हजारो लोकांचं आयुष्य घडवेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी एका खेडेगावातून आलो नाही, 1600 लोकसंख्या वस्ती आहे. मला 6 बहीण आणि मी सर्वात शेवटचा अपत्य आहे माझ्या आईवडिलांचं. महत्वाचा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की आपण कुठून आलो, आपली परिस्थिती काय आहे, यापेक्षा आपण मेंदू किती चालवतो, आपलं शरीर किती कष्ट करतं, त्यावरती तुमची सगळी पुढची इमारत उभी असते. तर महत्वाचा मुद्दा मी खास करून मुलींना सांगेल, ज्या ठिकाणी स्पर्धेमध्ये ज्या मुली भाग घेत आहेत, तुम्ही जर या ठिकाणी आज चांगला परफॉर्मन्स दाखवताय तर हाच परफॉर्मन्स तुम्ही लाईफ टाइम जर कायमस्वरूपी ठेवला 24-25 वर्षापर्यंत, तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, वनसेवा, मिलिटरी, PSI, DYSP यासारख्या पदामध्ये तुम्ही अगदी कमी प्रयत्नामध्ये सिलेक्ट होऊ शकतात. की आपल्याला माहितीच नसतं की मी एखादा विद्यार्थी जो 8वी स्कॉलरशिप पास होऊ शकतो, तो विद्यार्थी डायरेक्ट PSI होऊ शकतो. म्हणजे 8वीचा पोरग जर PSI ची परीक्षा देत असेल तर ते पास होऊ शकतं 8वीला असतानाच. हे मुलांना माहितीच नाही. फक्त एकच काम करायचे की तुम्ही ज्या तुमच्या सिलेबसला सध्या तुमचे शिक्षक लोक शिकवत आहेत तोच सिलेबस फक्त काळजीपूर्वक अभ्यासायचा. तुमच्या गुरुजनांचा आदर करा. आपला असं लहानपणी खेळून खायची सवय असते, परंतु लाईफ एवढं साधं सोपं नाही. लक्षात घ्या, जर आता जर तुम्ही चांगला अभ्यास केलाय तोच तुम्ही भविष्यात जर पुढं चांगल्या रीतीने जर पुढं डेव्हलप केला तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पोस्टिंग मिळतं आणि क्लास 1 क्लास 2 ऑफिसर होतात. लक्षात ठेवा, तुम्ही इकडे किती लाखो रुपये कमवा, परंतु एक ऑफिसर काय असतो त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल किती भानगड काय असते. एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे मी क्लास 2 होतो. मी आतापर्यंत गव्हर्नमेंटच्या 4 नोकऱ्या मिळवल्या, 4चा राजीनामा दिला. आता मी क्लास 1 असतो आणि नोकरी जर केली असती तर मी फक्त एखाद्या तालुक्यात किंवा एखाद्या एरिया पुरता मर्यादित राहिलो असतो. पण आज मी तुमच्या घरामध्ये पोलीस भरती तयार करणारी, मिलिटरीची भरती तयार करणारी, MPSCची तयारी करणारी, स्पर्धा परीक्षा कोणती पण असू द्या, तुमच्या घरात सुद्धा मी आहे, तुमच्या दारात मी आहे, तुमच्या आजूबाजूला मी आहे, कुठेही मी आहे. याच ठिकाणी पाटणमध्ये जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो किंवा एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये गेलो तिथेही माझे स्टुडंट आहेत. म्हणून तुम्हाला एक सांगून ठेवतो, आपली ओळख आपण निर्माण करायची असते. ज्या माणसाला कोणीच ओळखत नव्हतं त्याला अख्खा आज महाराष्ट्र ओळखतो. तुम्हाला एक रेकॉर्ड सांगतो, 4च महिन्यामध्ये 500 टन पेपर लागले माझे पुस्तकं छापण्यासाठी. म्हणजे एक माणूस काय करू शकतो
हे तुमच्या समोर मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि आतापर्यंत 9,000 शिक्षक, 8,000 पोलीस, 5,000 PSI, 78 DYSP आणि 35 डेप्युटी कलेक्टर देण्याचं काम मी केले महाराष्ट्राला. या पात्र्याच्या आता सध्याची छोटी आमची जी बेड कॉलेज होतं त्यावेळेस असंच एकदम खुलं होतं छोटंसं या ठिकाणी. तर नवीन त्याच्यात अर्ध्याच्यात इमारत झाली. इथंच आमचं कॉलेज भरायचं, इथंच आम्ही हॉस्टेलमध्ये राहायचो, इथंच क्रिकेट खेळायचो, इकडे पलीकडे टपरीवर चहा प्यायचो, तिकडे मेस होते मेसला जायचो. आज तुम्ही इथं बसलात माझ्यासमोर, तुम्ही इथून या ठिकाणी येण्यासाठी पुढच्या 10-12 वर्षामध्ये प्रयत्न करा. मला या ठिकाणी यायचं जे हा एक विद्यार्थी बीएडचा इथं मार्गदर्शन करण्यासाठी येऊ शकतो, तर मला का जमू नये आणि मी ते करणार 100%. तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 100% येणार, फक्त त्यासाठी तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. माझ्याकडे एक विद्यार्थी आली होती, एकदम साडी, तिचं वय असेल एक 22-23 वर्ष. तिच्याबरोबर एक मुलगी होती छोटी आणि ती मुलीचं वय होतं 7 वर्ष. मी म्हणलं ही पोरगी कोणाची, ही खूप त्रास येते. ती म्हणे माझी मुलगी. मी म्हणलं मुलगी? ती म्हणे हो. माझं लग्न करून दिले म्हणे 14व्या वर्षी आणि तिचे आत्याच्या मुलाला दिली होती ती पोरगी. तर तिचे मिस्टर होते ते ATM वरती वॉचमन, त्यांना होता 8,000 पगार. मी म्हणलं तुम्ही काय करता? तर ती म्हणली की मी धुणे भांडे करते लोकांची. तर तिचं झालं होतं D.Ed आणि ग्रॅज्युएशन. तर मी म्हणलं तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? ती म्हणजे सर माझ्याकडे एवढेच पैसे. तिने रुमालात बांधले, सगळे सुट्टे पैसे माझ्यासमोर टाकले. मला म्हणले माझ्याकडे एवढेच पैसे येतात. मी काय केलं की त्याच्यातले जवळजवळ 90% पैसे तिच्याकडे सरकवले. क्लाससाठी तुला हे माझ्यातर्फे साडी चोळी घेण्यासाठी पैसे आणि छोटे सुट्टे पैसे होते ती माझ्या ड्रॉवरमध्ये टाकून दिले. तर एक मुलगी वयाच्या 22व्या वर्षी, जिला 7 वर्षाची मुलगी आणि लोकांचे धुणे भांडे करते, अशी विद्यार्थी माझ्या समोर येते आणि मला म्हणते काहीतरी व्हायचंय मला, माझी परिस्थिती मला बदलायची. विद्यार्थी मित्रांनो, 6च महिन्यामध्ये त्या मुलीने 4 पोस्ट काढल्या. तलाठी, ग्रामसेवक, त्याच्यानंतर मंत्रालय क्लर्क आणि आता ती नायब तहसीलदार आहे. तर परिस्थिती बदलणं तुमच्या हातामध्ये. तुमच्या पालकांना डोळ्यासमोर ठेवा. आपले आई वडील आपल्यासाठी काय कष्ट करतात. इथं तुम्ही आलात, तुम्हाला थोडासा मांडीला कळ लागली किंवा तुम्हाला थोडं ऊन लागलं तर तुम्हाला थोडंसं असं वाटतं की कशालाच आयोजन केलं असेल, मग याच्यामुळे आम्हाला मानसिक त्रास होतोय. बाळांनो, आयुष्य जर निर्माण करायचं ठरलं तर तुम्हाला यासारखे लाखो गाव सोसावे लागतील. इथून गेल्यानंतर मी 10 वर्ष बीएडच्या 10 वर्ष नॉन ग्रॅज्युएशन स्टोरीचा काम केलंय. मला त्यावेळेस फक्त 1,000 रुपये पगार होता. आणि ज्यावेळेस संस्थेला ग्रँड आली त्यावेळेस संस्थेने माझी पूर्णपणे नोकरी लॅप्स करून टाकली आणि पुढची संस्था, मी परत शिक्षण सेवक झालो. मी एवढीच संस्थेला विनंती केली होती की मला परत पुढची माझी मागची सर्व्हिस काउंट करून द्या, म्हणजे मी शिक्षण सेवक न होता मी सहशिक्षक होईल आणि मला 40% मध्ये ग्रँड मिळेल. परंतु थोडेसे क्लॅशेस झाले, मला शाळा सोडावी लागली आणि सोडावी लागल्यानंतर माझ्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती माझं मनोगत लिहिलंय मी 6 महिने स्वतःला कोंडून घेतलं, पण जगाशी संपर्क नाही. आणि त्यावेळेस माझं लग्न होतं, एक मुलगा होता, मला एक मुलगी होती. आणि जो माणूस ज्याला बायको आहे, ज्याला 2 लेकरं येतं आणि तो त्यांचं जर पोट भरून शकत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही. माणसं किती येतात किती जातात. तुम्ही जरी असं वाटत असेल की नाही मी खूप छान आहे, मला काय कमी आहे, माझ्या वडिलांकडे एवढी प्रॉपर्टी, अमुक आहे तमुक आहे. बाळांनो, मागच्या प्रॉपर्टीचा आपल्या पाठीमागं काय याचा विचार न करता आपण काय आहोत हे जगाला दाखवून द्यायचं. पोरग बापाच्या नावाने ओळखण्यापेक्षा बाप पोराच्या नावाने ओळखला गेला पाहिजे, एवढीच तुमची ताकद असली पाहिजे या ठिकाणी, असं मला वाटतंय. आणि नंतर ज्यावेळेस माझं वय 38 वर्ष क्रॉस झालं होतं, पण मी 37व्या वर्षी जेवढे फॉर्म भरले होते फक्त प्रामाणिकता होतं, कारण त्यासाठी तेव्हा मी माझ्या जगण्यासाठी, माझ्या अस्तित्वासाठी अभ्यास करत होतो. म्हणून तुम्हाला तुमच्या अस्तित्वासाठी अभ्यास करायचा आहे, कोणाला दाखवण्यासाठी किंवा आई वडिलांना प्रमाणपत्र दाखवण्यासाठी करू नका. ही डेव्हलपमेंट स्वतःची असते. आणि ज्यावेळेस मी 6 महिन्यातून बाहेर आलो, मी ज्या 4 परीक्षा दिल्या होत्या त्या 4च्या परीक्षा मी पास झालो आणि 4च्या परीक्षेमधून मी नोकऱ्या मिळवल्या आणि सगळ्या परीक्षांचे राजीनामे देऊन टाकले. गव्हर्नमेंटने मला मराठी भाषा समितीवरती का घेतलं माहितीये की कारण तुमच्या व्याकरणामध्ये इतक्या प्रचंड चुका येतात आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी गव्हर्नमेंटने खास माझी नियुक्ती केली होती. त्यापैकी एक चूक तुम्हाला सांगतो,
तुमच्या वर्णमालेमध्ये वर्ण किती आहेत सांगा. मुळात मराठी वर्णमाला आई आहे, त्याच्यामध्ये एकूण वर्ण किती आहेत मला सांगा बरं जरा. 14. एक विचार करा तुम्ही इथं बघा, हे माहिती असणं आवश्यक की वर्णमालेमध्ये वर्ण किती येतं. आणि हा प्रश्न ज्यावेळेस खूप गाजला की 50, 48 की 52 की 47, त्यावेळेस मी मंत्रालयामध्ये पत्र लिहिलं की याचा जर तुम्ही जर परामर्श जर नाही केला किंवा याचा जर निकाल जर नाही लावला तर लाखो विद्यार्थ्यांचं पुढे आयुष्य बर्बाद कराल तुम्ही. आणि म्हणून गव्हर्नमेंटने कमिटी नेमली. त्या कमिटीवरती मला घेतलं आणि नंतर आता वर्णमालेतील आईची संख्या किती माहिती का? 52. किती? 52. तर महत्वाचा तुम्हाला मुद्दा सांगतो. स्पर्धा परीक्षा काय असते हे पहा. व्यवसाय करा, नोकरी करा, कारखानदार व्हा, एजन्सी टाका, काही पण करा, परंतु आयुष्यामध्ये ज्याचा इन्कम सोर्स आहे त्यालाच किंमत आहे. ज्याचा इन्कम सोर्स नाही किंवा ज्याला कुठल्या प्रकारचं दुसऱ्याचा उदरनिर्वाह करता येत नाही, एखाद्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करत नाही, त्याला जगात कुठेच किंमत नाही. माणूस येतो मरतो, एक 10-12 वर्ष घरात फोटो लावतात, त्याला हार घालतात, विषय संपला. नंतर पुढची पिढी काय करते, परत दुसऱ्याचा कोणातरी फोटो हे करते. नाव असं करा की पुढच्या 100-200 वर्ष लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे किंवा तुम्ही आजरामर होऊन गेले पाहिजे. आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला ज्या ठिकाणी इथं मी शिकलोय तोच माणूस तुमच्या समोर उभा आहे. आणि लाखो लोकांच्या घरामध्ये आज मी आहे, पुस्तक रूपाने आहे, व्हिडिओ स्वरूपात आहे. माझ्याकडे ऑनलाईनला 1.5 लाख मुलं येतं. आणि मागच्या महिन्यामध्ये मी गडचिरोली, चंद्रपूर, भामरागड या परिसरामध्ये 28 लाख रुपयाचे पुस्तकं मुलांना मोफत वाटलेले येतं. माझ्याकडे ज्यांच्याकडे आणि माझ्या कोर्सची फीस 49 रुपये, 59 रुपये, पुढे 150 रुपये, पुढे 200 रुपयाची फीस असते. आणि याच फीस मधून महाराष्ट्रातील तमाम गरजू विद्यार्थ्यांना मी शिकवण्याचं काम करतो. मी 1-2 लाख रुपये फीस कधीच कोणाकडून घेत नाही. हायेस्ट फीस आमची 999 रुपये, याच्यामध्ये 1200 व्हिडिओ येतं. आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या तुमच्या ग्रामरमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं काही एखादं शिकवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम जर असेल, माझा नंबर घ्यायचा रोडे सरांकडून, ती शंका तुम्ही मला विचारू शकता. कारण माझ्याकडे टीचिंगचे अमेझिंग स्किल आहेत. मी डायरेक्ट इंडियन स्पीच चेंज वे सारखे जे टॉपिक आहेत ते फक्त एका सेकंदात उत्तर काढायचं विद्यार्थ्यांना टेक्निक शिकवतो. मग इथपर्यंत मी डेव्हलप केलंय. आणि याच्यामुळे महाराष्ट्रातील जो माणूस एका 1600 लोकसंख्येमधून आलाय तो आज लोकांच्या घराघरामध्ये आहे, लाखो लोकांना मार्गदर्शन करतोय. तसं तुम्ही करू शकता. म्हणून स्वतःला कधी कमी मानू नका. मुलींसाठी मी तुम्हाला एकच सांगतो, ज्या मुली PSI किंवा मिलिटरी, आता वनसेवेचं निकाल लागेल पहा फिजिकलसाठी, तर तुम्ही जे पळणार आहे निधं तर तुम्हाला 3 किलोमीटर पळावं लागतं 12 मिनिटांमध्ये. किती? 3 किलोमीटर. आणि ज्या मुलीला 200 पैकी 60 किंवा 70 मार्क्स पडलेत, याच्यामध्ये मुलींचं मेरिट लागेल. 200 प्रश्नामध्ये 60 किंवा 70 वरती जर मुलींचं मेरिट लागत असेल तर तुम्ही का नाही स्वतः 5-50 हजाराची नोकरी एवढ्या जर सहजासहजी मिळत असेल तर का डोकं चालवायचं नाही. मुलांसाठी सांगतो, 12वी नंतर टायपिंग करा, 12वी नंतर MSCIT करा, रील्स करू नका. डोंगरात जायचं, फोटो काढायचं, तुमच्या फोटोला कोणी विचारत नाही. मी असंच करायचो, मोबाईलवरती फोटो काढायचो, पोस्ट करायचो, कोण कमेंट करतं ते पाहत बसायचो. बाळांनो, आपण कोणीच नसतो, आपल्याला कोण पाहिलं रिकामे. आपण जर कोणीतरी असो, आज मी एक जर कमेंट जर केली तर संध्याकाळपर्यंत त्याला 10,000 लाईक्स असतात. याचं कारण काय की मी काहीतरी केलंय आणि ते लोकांचे उपयुक्त आहे. मग समाज तुम्हाला मान्यता कधी देईल? ज्यावेळेस तुम्ही काहीतरी उपयुक्त कामं कराल. आणि म्हणून आता तुम्ही 5वीला असाल, 10वीला असाल, 11वीला असाल, 12वीला असाल, टायपिंग करा, MSCIT करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला या क्षेत्रात द्यायचं ठरलं, आईबापाला फुकटात नोकरी तुम्हाला मिळवून द्यायची असेल, म्हणजे तुम्ही फुकटात नोकरी मिळावी आणि आईबापाचा सन्मान वाढावा जर तुम्हाला वाटत असेल तर 12वी पासून FIला ज्यावेळेस तुम्ही जाल तेव्हापासून तयारी करा. UP-बिहारचे पोरं येतं 10वी पासून तयारी करतात आणि आपले पोरं ग्रॅज्युएशन मध्ये कॉलेजमध्ये कशाला जातात त्यांची त्यांनाच कळत नाही. आणि म्हणून जर तुम्ही आतापासून जर स्टार्टिंग जर केलं तर 3 वर्षामध्ये डेव्हलप होतात. रिंकल हाडकी नावाची माझी स्टुडंट आहे, तिच्या वडिलांनी तिला 10वीला माझ्या काढून घातलं होतं. 5 वर्ष ती माझ्याकडे होते आणि ज्यावेळेस तिचं ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेस ती महाराष्ट्रातून पहिली आली होती. हा माझा भाऊ आहे, हा महाराष्ट्रातून सेकंड आहे आणि तो कॅटेगरी मधून फर्स्ट आहे. त्याचं साताऱ्यामध्ये सिलेक्शन झालं. इथं माझी मुलगी क्लास 2 झाली, ती माझ्याकडेच होती. तिला असं वाटायचं पप्पांचाच क्लास आहे, कशाला क्लास करायचं काय नाही. त्यावेळेस 2-4 झटके बसले, त्यावेळेस नंतर कळालं की प्रॉपर स्टडी केल्याशिवाय किंवा उद्योग केल्याशिवाय किंवा कष्ट केल्याशिवाय कुठेही तुम्हाला काही मिळायला रिकामा नाही. म्हणजे तुम्हाला कोणी घेऊन बसलं नाही किंवा चला आमच्याकडे तुम्ही कामाला या वगैरे काय काय. बाळांनो, तुमच्याकडे स्किल नसेल, तुमच्याकडे जर टेक्नॉलॉजी जर नसेल
तुमच्याकडे जर ज्ञान नसेल तर 10-12 हजारावरती जिंदगी जाईल. 10-12 हजाराचं फक्त घराचं भाडं असतं. आज 40, 50, 60, 70 हजार रुपये असतं पगार असणाऱ्या लोकांचे सुद्धा काय आले. जर एकटा कमावता जर असेल घरामध्ये तर 50-60 हजारात काही होत नाही. लक्षात ठेवा. एक घर, बायको, लेकरं याच्या पलीकडे काहीच विश्व नसतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून मुलींनी स्वतःच्या पायावरती उभे राहा. तुम्हाला खूप साऱ्या संधी येतात. 200 पैकी मुलींचं PSIचं मेरिट असतं 80 आणि कॅटेगरीच्या ज्या मुली असतील त्यांचं मेरिट असतं 65-70. इथपर्यंत जर तुम्हाला जर सोय जर असेल तर तुम्ही का करू नये. तर या ठिकाणी तुम्ही स्पर्धेसाठी आलात आणि मी तर माझं ज्ञान हे करतोय. आता माझ्या गुरुवर्यांसमोर मी एवढं बगबग करणं योग्य नाही म्हणा, परंतु आल्यानंतर काही ना काही सांगणं आवश्यकच आहे. या ठिकाणी इथं आल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की इथं कशाला चालू, इतका पाऊस पडायचा, ही लाल माती, इथं जेवणाचं आमचं मॅच होत नव्हतं. माझी तब्येत बिघडली होती. माझं एका महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी झालं होतं. लोक वजन कमी करायसाठी पळतात डोंगराने, परंतु माझं आपापच कमी झालं होतं कारण घर घरी सोडलेलं नव्हतं. घराच्या बाहेर पडा, समाज काय जाणून घेण्याचा प्रयत्न करा. समाज हे काटेरी जंगल आहे, त्यातून जायचं कसं सुरक्षितपणे हे ज्या समाजामध्ये गेले तरच तुम्हाला कळेल. आणि मी तुमच्या या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. संस्थेचे सुद्धा खूप त्यांचे सुद्धा धन्यवाद मानतो, कारण का मेंदू बरोबर शरीराचा सुद्धा विकास त्यांनी साधलेला आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला काही अडचण आहे तर संस्थेसाठी मी जे स्पर्धा परीक्षा केंद्र असेल तुमचं इथं जे चालत असेल तर त्यासाठी माझे जे पुस्तकं आहेत मराठी इंग्लिश असतील किंवा बाकीचे असतील ते पुस्तकं मी पाठवून देईल. त्याच्या कुठेही प्रकार चार्जेस नाही. माझ्यातर्फे मी स्पर्धा परीक्षेतली जे तयारी करतात त्यांना देईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरात जर कोणी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर सरांकडून नंबर घ्या, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. सल्ला जर विचारायला काय पैसे लागत नाही. लक्षात ठेवा, मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. जायचं कसं, वाचायचं काय, परीक्षा कधी असते, किती मार्कांची असते, हे सगळं तुम्हाला नॉलेज या ठिकाणी देईल. आता तलाठ्याचा निकाल आलाय तर याच परिसरातलं मला असं वाटतं या सांगली साईडच्या 2 मुली येतात. त्यातली एक मुलगी अपंग आहे, तिला हाताने काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिला त्याच्यामध्ये मला असं वाटतं 198 मार्क्स येतं. आणि एक मुली आता गट क चा पेपर झालाय कालचा, त्या पेपरमध्ये तिला 200 पैकी 157 मार्क्स येतात. दुसरी त्याच्यात मैत्रिणीला 156 मार्क्स येतात. मी तुम्हाला सांगतो 157 आणि 156 मार्क्स आहेत ना, हे मुलांना सुद्धा एवढे मार्क्स आहेत, इतके चांगले मार्क्स पडले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेवढे कष्ट कराल, आणि त्या दोघींना क्लास नाही, काहीच नाही, फक्त व्हिडिओ पाहतात माझ्या युट्यूबवरती. मला त्या दिवशी फोन केला, सर आमची परिस्थिती अशी तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला असे मार्क्स पडलेत. तर बाळांनो, या दोन्ही विद्यार्थ्यांनी मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात पहिली आणि दुसरी राहणार 100%, कारण एवढे मार्क्स मुलांना सुद्धा पडलेले नाही. तर म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं बसले त्याचा अर्थ असा समजू नका की आम्हाला गाडी नाही, व्यवस्थित घर नाही, शेती नाही, जास्त पैसा नाही, या गोष्टींची काहीच आवश्यकता लागत नसते. लक्षात ठेवा, तुम्हाला शरीर दिले आई वडिलांनी, त्याच्यावरतीच तुम्ही तुमचं इमारत डेव्हलप करू शकता. संस्थेने मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जर तुम्हाला काही, आता तुम्ही तुम्ही खूप वयोन गटाने लहान येतं, कारण मी आज पहिल्यांदा माझ्या संस्थेसाठी मी चाललोय. या संस्थेचं मी ऋणी आहे, कारण या संस्थेने मला जे काही शिक्षण दिले त्या शिक्षणाच्या आधारावरती मी इथपर्यंत जाऊ शकलोय. आणि बाळासाहेब शिंदे एक अशी व्यक्ती झाली, आता इथून पुढे येणारे 5 चित्रपट त्याच्यामध्ये मी काम करतो, त्याच्यातले 3 चित्रपटांची मी निर्मिती करतोय. रौंदळ चित्रपट तुम्ही ढगाना दाटले गाणं ऐकलं असेल, मन भरलं गाणं ऐकलं असेल, ते माझ्या पिक्चरचे गाणे येतं. त्या पिक्चरमध्ये मी आणि स्टार प्रवाहवरती माझा पिक्चर लागला तर नक्की पहा. हाच माणूस इथे येऊन काहीतरी बोलून गेला, एवढ्या पुरतच मर्यादित नाही. तर तुम्हाला यातून काय घेता येईल ते तुम्ही तुमचं ठरवा. आणि संस्थेने मला या ठिकाणी बोलवलं तर मी संस्थेचे खूप खूप आभार मानतो. आणि माझ्या गुरुवर्यांसमोर नतमस्तक होऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सकाळपासून सुरू झालेल्या स्पर्धेपैकी काही प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार घेणार आहोत. 1500 मीटर धावणे मोठा गट मुले, 1500 मीटर धावणे मोठा गट मुली, ज्यांची नावं असतो त्यांनी व्यासपीठावर पटकन यायचं आहे. प्रथम क्रमांक विलास रामचंद्र बावधाने, कळंबे हायस्कूल. सुजित गणपत देसाई, आदित्य अरुण खराडे, कोयनानगर, व्यासपीठावर येऊन थांबायचं या ठिकाणी. मुले 1500 मीटर धावणे कुमारी साक्षी सुपुगडे, माने देशमुख, कुमारी साक्षी कदम, कळंबे, कुमारी साक्षी पाटील, कोयनानगर. साक्षींनी साक्षीच दिलेले आहे, सगळ्यांची आपली प्रचिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व मुली येस्तवर एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो की एका शाळेमध्ये अचानक सुट्टी दिली, आणि ही सुट्टी का दिली हे काय आपल्याला माहित नाही. सुट्टी दिली की आपल्याला सर्वांना आनंद होतो,
सोमवारी पण आपणाला सुट्टी दिलेली आहे, सर्वांना आनंद झाला असेल. परंतु एकदा असं झालं की शाळेमध्ये सुट्टी दिली, त्या विद्यार्थ्याला काही कळेना झाले की सुट्टी का दिलेली आहे, त्याला राहावेना झाले. दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला आणि आपल्या मॅडमने विचारलं की मॅडम का सुट्टी दिलेली आहे. मॅडम म्हणल्या कलेक्टरनी सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि म्हणून सुट्टी दिलेली आहे. त्या विद्यार्थ्यानं तेवढंच ऐकलं होतं की कलेक्टर सुट्टी देऊ शकतात. तो विद्यार्थी शाळा शिकला, मोठा झाला, 10-15 वर्षानंतर गाड्यांचा ताफा घेऊन शाळेत आला आणि आल्यानंतर त्या मॅडमच्या पाया पडला. मॅडमने विचारलं की आपण कोण, तर त्याच वेळेला त्या विद्यार्थ्यानं सांगितलं की 15 वर्षापूर्वी तुम्ही जे म्हणला होता की ही सुट्टी शाळेला सुट्टी कलेक्टर देऊ शकतो, त्याच वेळेला मी ठरवलं होतं की मी कलेक्टर होणार. असे असंख्य कलेक्टर, असंख्य डेप्युटी डायरेक्टर तयार करण्याचं काम ज्यांनी केलं ते असे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परिसर समान असणारे प्राध्यापक बाळासाहेब शिंदे यांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्या 1500 मीटर धावणे मुले आणि 1500 मीटर धावणे मुली मोठा गट यांना बक्षीस देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. प्रथम क्रमांक विलास रामचंद्र बावधाने, कळंबे हायस्कूल, त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं जाऊन थांबा. मोरगिरे तिथं जाऊन थांब वरती, तिथं बाळा त्याच्या उभा राहा बाळा. हा, आदित्य अरुण खराडे, कोयना नगर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत तिघांच्यासाठी, कारण आपल्या शाळेचं नाव लौकिक यांनी केलेलं आहे तालुका स्तरावरती. पाहुण्यांना विनंती करतो की आमच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे यशस्वी असे हे क्रीडा मानकरी आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे ते म्हणजे प्राध्यापक बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते होत आहे. खरोखरच भाग्यवान हे विद्यार्थी असतील की एवढ्या मोठ्या महान व्यक्तीच्या मार्फत आपला सत्कार होतोय. सर्वांनीच टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आज दुसऱ्याला आपण टाळ्या वाजवल्या तर नंतर दुसरे आपल्यासाठी टाळ्या वाजवतील, त्यामुळे टाळ्या या जोरात झाल्या पाहिजेत. यानंतर आपल्या भगिनी 1500 मीटर धावणे मोठा गट मुली, मीटर धावणे मुली मोठा गट. प्रथम क्रमांक कुमारी साक्षी सुपुगडे, माने देशमुख विद्यालय पाटण. द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी कदम, कळंबे हायस्कूल. तृतीय क्रमांक कुमारी साक्षी पाटील, कोयना नगर. खरं तर मुली कुठेही कमी नाहीत, ही साक्ष या साक्षीने दिलेली आहे. खरंच या साक्षींचं, तिन्ही साक्षींचं कसा योगायोग आलाय पहा. प्रथम, द्वितीय, तृतीय, साक्षी साक्षी साक्षी. सर्वांनी टाळ्या वाजवून या साक्षी नावाच्या विद्यार्थिनींचं हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं त्यांना मेडल आणि बुके देऊन त्यांचा यथोचित सत्कार होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या तिघींचं, या तिन्ही मानकरींचं स्वागत करायचं आहे. साक्षी पुढे बघा. आणि या मुलांना घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचंही या संस्थेमार्फत आभार, धन्यवाद. आभाराचे हार कशाला, गळ्यात फुलांचे हार कशाला, बांधू या घर हृदयामध्ये, त्या घराला दार कशाला. अशा प्रमाणे हृदयात जपून ठेवावे असे व्यक्ती असणारे आपल्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्व मान्यवर मंडळी यांचं आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. असा हा गोड कार्यक्रम आभाराचा प्राध्यापक जोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार माना. नमस्कार. आज या कोयना शिक्षण सोसायटी पाटण संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धा या स्पर्धेसाठी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्राध्यापक बाळासाहेब शिंदे, माजी विद्यार्थी BEd कॉलेज पाटण हे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि छान असं विद्यार्थ्यांना प्रेरणादायक असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. सर्वांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी. त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय श्री संजीव चव्हाण, संचालक कोयना शिक्षण संस्था पाटण, हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत.
आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचाही मनपूर्वक मी आभार मानतो. त्यानंतर या स्पर्धेसाठी सिद्धार्थ शिंदे, सातारा वैद्यकीय अधिकारी सातारा, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत आणि आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे शिल्पकार नियोजन करणारे माननीय प्राचार्य रोडे सर यांचंही मी या शिल्पकार म्हणून त्यांनी चांगलंसं सुसज्ज असं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचंही मी आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी BEd कॉलेजचे सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेत. त्यांनी सरांचा सत्कार केला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्व टीमचं मी आभार मानतो. सर्वांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी सुद्धा. आणि या स्पर्धेसाठी सर्व BEd कॉलेजचे सर्व माजी विद्यार्थी पंच म्हणून काम पाहत आहेत. सकाळपासून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्या सर्व पंच BEd कॉलेजचे सर्व माजी विद्यार्थी आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी विविध शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, संघ व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मनपूर्वक मी आभार मानतो. तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही जी स्पर्धा चाललेली आहे ती सर्व स्पर्धा ही सर्व विद्यार्थी खेळाडूमुळे चाललेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला आणि या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांनी चांगली अशी कामगिरी दाखवली. ज्यांचा सत्कार झाला त्या सर्व खेळाडूंचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा उद्घाटन कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. हां लक्ष्मी बसते आज व्यवस्थित घ्या. काळजी करू नका. कोणी चालायचं नाही, बाहेर कोणी पुढे जायचं नाही. संघ व्यवस्थापक कृपया बाहेर रस्त्याला कोचिंग करायचं आहे. लक्ष ठेवायचं आहे. सामन्याचे सर्व पंच या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थी BEd कॉलेज पाटण हे चांगल्या पद्धतीने अरे बाहेरच्या ट्रॅक मधून पळणारे विद्यार्थी पहिल्या ट्रॅक मधून पळायचं आहे म्हणजे अंतर कमी होतं. एक राऊंड कंप्लीट झालेला आहे, अजून एक राऊंड बाकी आहे. तुम्ही ओव्हरटेक करून पहिल्या ट्रॅक मधून पळू शकता हे लक्षात ठेवा. होय तर मध्ये कोणी येऊ नका. होय तर मध्ये कोणी येऊ नका.
मीटर धावणे लहान गट मुले या ठिकाणी स्पर्धा धावण्याच्या चालू होत आहेत. खेळाडूंना एक सूचना आहे बघा, तुम्ही काही ठराविक अंतर गेल्यानंतर पहिल्या ट्रॅक मधून पळायचंय म्हणजे तुमचं अंतर कमी होईल. पहिल्या ट्रॅक मधून पळू शकता. पहिल्या ट्रॅक मधून तुम्ही क्लॅपर वाजल्याशिवाय कुणी पळायचं नाही. आता कोण जर फॉल झाला तर तो बाद होईल, लक्षात घ्या. जागा सोडायची नाही. ट्रॅकच्या मधून कुठल्याही खेळाडू द्यायचं नाही. पिवळा शर्ट पहिला नंबर आलाय. शाखेचे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे प्रोत्साहन करत आहेत. आपल्या मुलीला लहान गट 200 मीटर धावणे मुली हा पहिल्या राऊंडचा सामना सुरू होत आहे. मीटर या स्पर्धेमध्ये ज्या मुली भाग घेतलेला आहे तेव्हा जर 100 मीटर स्पर्धेमध्ये धावायचं असेल तर सरांशी संपर्क साधावा. ठेवलेले आहेत. 200 मीटर धावणे मोठा गट मुले मध्ये येऊ नका.
मुली सर जरा इथं जरा इकडे पुढं हा. पुढे बघू सुशांत ओके प्राध्यापक नितीन पवार सर या ठिकाणी जरा मागे सर ह्या पण ट्रॅकला आहे वाटतं नाही वाटतं पहिली फेरी या ठिकाणी सुरू होत आहे. शंभर मीटर धावणे मुली दुसरी फेरी. 100 मीटर धावणे मुली मुले लहान गट यांनी तयार राहायचं आहे. 100 मीटर धावणे लहान गट मुले यांनी तयार राहायचं आहे. 100 मीटर धावणे मुली दुसरी फेरी या ठिकाणी सुरू होत आहे. 100 मीटर धावणे मुली मोठा गट तिसरी फेरी या ठिकाणी सुरू आहे. ट्रॅकमध्ये कोणी यायचं नाही. धावणे मुले लहान गट दुसरी फेरी या ठिकाणी सुरू झालेली आहे.
लांब उडी मोठा गट मुले मुली, लांब उडी लहान गट मुले मुली यांनी लांब उडीच्या ग्राउंडवर पंचांना रिपोर्टिंग करायचं आहे। लांब उडी लहान गट व मोठा गट मुले मुली जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत त्यांनी पंचांना रिपोर्टिंग करायचं आहे। लांब उडी लहान गट मोठा गट मुले मुली, पहिला पुकार। लांब उडी लहान गट मोठा गट मुले मुली यांनी पंचांना रिपोर्टिंग करायचं आहे। लांब उडी लहान गट मोठा गट मुले मुली, दुसरा पुकार। सर तुम्ही बाजूला सरका जरा। पोरा आहे चल। गडबड शूटिंग करत पुढे देतो या चलो